नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे व कुठे कुठे ही रक्कम जमा झाली आहे, म्हणजे कोणत्या तालुक्यामध्ये जमा झाली आहे व आपल्या खात्यामध्ये सुद्धा ती रक्कम कधीपर्यंत जमा होऊ शकते याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेची जी रक्कम असते ती आपल्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपर्यंत जमा होऊ शकते। तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेची जी रक्कम आहे ना ती आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकते जवळपास मित्रांनो 30 तारखेला। पण आता बऱ्याचशा जणांना असं झालेलं आहे की ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे व काही जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही आहे। मग असं काय होत आहे की काही जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे व काही जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही आहे। तर मित्रांनो, यामध्ये असं आहे की जर तुमचं आधार व्हेरीफाय असेल किंवा DBT लिंक असेल किंवा बाकीचे डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर तुमच्याकडे ही रक्कम जी आहे ती लवकरात लवकर जमा होऊ शकते। पण जर तुमच्या खात्यामध्ये आधार व्हेरीफाय झालेलं नसेल किंवा आधार सेडिंग चालू नसेल किंवा DBT जर चालू नसेल तर तुमच्या खात्यामध्ये कदाचित ही रक्कम जमा होणार नाही। तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला तुमचे आधार व्हेरीफाय व्यवस्थित करावे लागतील आणि आता 10वा जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तुम्ही जर एकदा तुमचे अकाउंट तपासले तर तुम्हाला कदाचित दिसेलही की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले किंवा नाही झाले। तर तुम्ही नक्की तुमचे अकाउंट तपासा व त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमच्या अकाउंट मध्ये जी आहे ती रक्कम जमा झालेली आहे किंवा नाही झालेली आहे। आणि जर झाली असेल तर तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत कळवू सुद्धा शकतात।